नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील मिसलेनियस एक्सरसाइज 2B फर्स्ट क्वेश्चन, चूज दी करेक्ट ऑप्शन्स। 4 ऑप्शनपैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे। फर्स्ट क्वेश्चन याप्रमाणे आहे, येथे मॅट्रिक्स दिलेला आहे आणि त्याचे ॲडजॉइंट हे मॅट्रिक्स आहे। तर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी, ए आणि बी यांच्या व्हॅल्यू काय असतील? या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट हे आहे, तर ए आणि बीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत। पहा 2x2चं मॅट्रिक्स असेल, सपोज 3, 4, 5, 7 याप्रमाणे 2x2 ऑर्डर असणारं मॅट्रिक्स आहे। याचं ॲडजॉइंट मॅट्रिक्स आपण कसं तयार करतो? हे एलिमेंट इंटरचेंज करतो, हे दोन एलिमेंट इंटरचेंज 7 आणि 3, आणि या एलिमेंटचे आपण साईन चेंज करतो। +4 आहे तर -4 आणि 5 आहे तर -5 याप्रमाणे या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट याप्रमाणे आहे, बरोबर आहे। त्याप्रमाणे हे मॅट्रिक्स आहे 2x2 ऑर्डर आहे, त्यासाठी हा रूल खूप सोपा आहे। येथे काय करणार आपण? इंटरचेंज करणार हे एलिमेंट, म्हणजे काय होईल? 4 येथे येईल आणि 1 येथे येईल, आणि या दोन एलिमेंटचे साईन चेंज करणार। +2 तर -2, +3 तर -3 याप्रमाणे, म्हणजे या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट काय आहे? हे मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे। येथे काय आहे? 4 दिलेला आहे, -3 पण आहे, म्हणजे एची व्हॅल्यू किती असायला पाहिजे? -2, एची व्हॅल्यू -2 आणि बीची व्हॅल्यू +1, एची व्हॅल्यू -2, बीची व्हॅल्यू +1। ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन, द इनवर्स ऑफ, या मॅट्रिक्सचं इनवर्स काय असेल? 4 ऑप्शनपैकी या मॅट्रिक्सचं इनवर्स काय असणार आहे? पहा, इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। सपोज हे मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 0 1 1 0, याने आपण इंडिकेट केलेलं आहे। याचं डिटर्मिनंट काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 - 1 म्हणजे -1, बरोबर आहे। म्हणजे -1 येत आहे, म्हणजे इनवर्स एक्झिस्ट होत आहे, बरोबर आहे। या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू एवढी आहे। आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इनवर्स काढण्यासाठी, 1/डिटर्मिनंट आणि येथे ॲडजॉइंट ए, ॲडजॉइंट ए याप्रमाणे फॉर्म्युला आहे, बरोबर आहे। याचं ॲडजॉइंट काय होईल? या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट हे एलिमेंट आपण इंटरचेंज करतो, दोन्ही 0 असल्यामुळे 0च येतील, परंतु यांचे साईन चेंज होतात, म्हणजे -1 -1, बरोबर आहे। आता 1/, डिटर्मिनंटची व्हॅल्यू -1, आणि येथे काय आहे? ॲडजॉइंट मॅट्रिक्स याप्रमाणे आहे। हे -1 होतील, मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल? 0 1 1 आणि 0। या मॅट्रिक्सचं इनवर्स याप्रमाणे मिळेल आपल्याला, 0 1 1 0, 0 1 1 0। ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड सब क्वेश्चन, ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे आणि हे दिलेलं आहे, हे मॅट्रिक्स आणि त्याचं ॲडजॉइंट यांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू के आहे। तर केची व्हॅल्यू काय असेल? या केची व्हॅल्यू काय असेल? पहा, याप्रमाणे आपल्याला कंडिशन दिलेली आहे, ए इंटू ॲडजॉइंट ए, या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट दोघांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू के आहे। येथे के आहे, परंतु प्रॉपर्टी कशी आहे? ए इंटू ॲडजॉइंट ए इक्वल टू, येथे डिटर्मिनंट ए, येथे जे मॅट्रिक्स आहे तेच येथे त्याचं डिटर्मिनंट असते। ए इंटू ॲडजॉइंट ए इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू आय, याप्रमाणे प्रॉपर्टी आहे। पहा, लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड इक्वल असतील, बरोबर आहे। लेफ्ट साईड इक्वल आहेत म्हणजे राईट साईड इक्वल, म्हणजे जर आपण कम्पेअर केलं तर केची व्हॅल्यू काय आहे? डिटर्मिनंट ऑफ ए, म्हणजे के म्हणजे काय? डिटर्मिनंट ऑफ ए। पहा, येथे केची व्हॅल्यू डिटर्मिनंट ए, बरोबर आहे, कम्पेअर केल्यानंतर, किंवा हे इक्वल आहे म्हणजे हे इक्वल होईल, आय कॅन्सल होईल, केची व्हॅल्यू डिटर्मिनंट ए। पहा, या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट काय मिळेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 - 4। पहा, या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू याप्रमाणे मिळेल, हा मल्टिप्लिकेशन मायनस हा मल्टिप्लिकेशन म्हणजे -3, केची व्हॅल्यू किती आहे? -3। पहा, येथे काय पाहिजे? -3। ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन, केची व्हॅल्यू -3। ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, पहा, ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा, पुढे पण आपल्याला कामाला येणार आहे। मॅट्रिक्स त्याचं ॲडजॉइंट दोघांचा मल्टिप्लिकेशन इक्वल टू त्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट आणि इंटू आय। नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ सब क्वेश्चन, ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट मॅट्रिक्स काय असेल? 4 ऑप्शनपैकी या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट मॅट्रिक्स काय असणार आहे? पहा, आपल्याला ॲडजॉइंट काढायचं आहे या मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट,
म्हणजे ॲडजॉईंट ऑफ ए इक्वल टू, आपण काय करतो 2x2 ऑर्डर असेल तर हे एलिमेंट इंटरचेंज करतो आपण, 1 येथे आणि 2 येथे याप्रमाणे, आणि यांचे साईन चेंज करतो. -4 आहे तर +4, +3 आहे तर -3 याप्रमाणे. हे झालं या मॅट्रिक्सचं ॲडजॉईंट. 1 4 -3 2 1 4 -3 2. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ सब क्वेश्चन. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे आणि हे दिलेलं आहे. पण ही प्रॉपर्टी कशी आहे आपण थर्ड क्वेश्चनमध्ये पाहिलेलं आहे. ए इंटू त्या मॅट्रिक्सचं ॲडजॉईंट तर इक्वल टू या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट आणि इंटू आय याप्रमाणे आहे. येथे काय आहे ए इंटू ॲडजॉईंट ए इक्वल टू या व्हॅल्यूऐवजी येथे के आहे. जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला केची व्हॅल्यू इक्वल टू डिटर्मिनंट ए मिळत आहे. बरोबर आहे. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. याचं डिटर्मिनंट म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 - 6 हा मल्टिप्लिकेशन मायनस करणार म्हणजे काय होईल -2. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. हे लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, लेफ्ट साईड इक्वल आहेत, राईट साईड इक्वल, आय कॅन्सल होईल म्हणजे केची व्हॅल्यू डिटर्मिनंट ए आणि त्याचा आपण डिटर्मिनंट घेतलेला आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला -2 मिळत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 6. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स याप्रमाणे आहे देन ए इनवर्स म्हणजे या मॅट्रिक्सचं इनवर्स डज नॉट एक्झिस्ट इफ लॅम्बडा. लॅम्बडाची अशी कोणती व्हॅल्यू आपण घ्यायची की याचं इनवर्स निघत नाही, याचं इनवर्स निघालं नाही पाहिजे. डज नॉट एक्झिस्ट याचं इनवर्स आपल्याला काढता येणार नाही, या मॅट्रिक्सचं इनवर्स आपल्याला काढता येणार नाही. त्यासाठी लॅम्बडाची कोणती व्हॅल्यू आपण येथे पुट करावी. डज नॉट एक्झिस्ट आपल्याला माहिती आहे. इनवर्स एक्झिस्ट कधी होईल जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल तर हे काय होईल एक्झिस्ट होईल. एक्झिस्ट बरोबर आहे. इनवर्स एक्झिस्ट आपण हे यापूर्वी पाहिलेलं आहे. इनवर्स एक्झिस्ट होते जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल आणि इक्वल टू 0 असेल. डिटर्मिनंटची व्हॅल्यू इक्वल टू 0 आली तर काय होईल इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. येथे एक्झिस्ट होणार नाही. इनवर्स डज नॉट एक्झिस्ट म्हणजे आपल्याला काय पाहिजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे कारण ते विचारलेलं आहे. डज नॉट एक्झिस्ट डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 कधी येईल अशी कोणती व्हॅल्यू पुट करणार आपण. पाहायचं डिटर्मिनंट घेऊ आपण. डिटर्मिनंट ए याचं डिटर्मिनंट मायनस दोघांचा मल्टिप्लिकेशन -λ² होईल. बरोबर आहे. आणि हे मायनस यामधून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन म्हणजे हे +1 होईल. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे डज नॉट एक्झिस्ट पाहिजे म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 0 यायला पाहिजे. म्हणजे आपण असं लिहू शकतो हे λ² हे -λ² इक्वल टू हा 1 त्या साईडला -1 होईल. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही साईडला मायनस आहे कॅन्सल होऊन जाईल म्हणजे λ² इक्वल टू 1 λ² इक्वल टू 1. बरोबर आहे. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला 2 मिळतील, एक +1 किंवा -1. बरोबर आहे. 1चं स्क्वेअर रूट 2 आहेत, +1 आणि -1 म्हणजे लॅम्बडाची +1 जरी व्हॅल्यू घेतली तर याचं इनवर्स आपल्याला काढता येणार नाही आणि -1 जरी व्हॅल्यू घेतली आपण लॅम्बडाची तर या दोन व्हॅल्यूसाठी येथे इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. +1 और -1. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 7. या मॅट्रिक्सचं इनवर्स काय असेल. 4 ऑप्शनपैकी या मॅट्रिक्सचं इनवर्स काय असेल. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे. इनवर्स म्हणजे ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए आणि त्याचं ॲडजॉईंट मॅट्रिक्स ॲडजॉईंट ए. आपण याची व्हॅल्यू काढू. ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे त्याचं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करू आपण. डिटर्मिनंट ऑफ ए काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन कॉस आणि कॉस अल्फा cos² अल्फा होईल. यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन -sin² अल्फा होईल. मायनस येथे प्लस होईल आता. बरोबर आहे. sin² अल्फा sin² θ + cos² θ म्हणजे काय 1 म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला किती मिळत आहे 1. याची व्हॅल्यू काढली आपण. आता ॲडजॉईंट ए या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट कसं काढतो आपण. या मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट याप्रमाणे मिळेल आपल्याला. ॲडजॉईंट ए इक्वल टू हे दोन एलिमेंट इंटरचेंज करणार आपण. दोन्ही सारखेच आहेत म्हणजे काही बदल होणार नाही. cos अल्फा आणि cos अल्फा. बरोबर आहे. परंतु यांचे साईन चेंज करतो आपण.
मायनस साईन अल्फा तर इथे प्लस साईन अल्फा होईल आणि इथे प्लस साईन अल्फा आहे तर मायनस साईन अल्फा होईल. याप्रमाणे हे येणार आहे ॲडजॉईंट. डिटर्मिनंट काढलेला आहे आपण. आता या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करू आपण, म्हणजे ए इनवर्स. या मॅट्रिक्सचं इनवर्स ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंटची व्हॅल्यू 1 आहे, बरोबर आहे. आणि ॲडजॉईंट मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, कॉस अल्फा साईन अल्फा मायनस साईन अल्फा आणि कॉस अल्फा. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे मॅट्रिक्स आपल्याला हेच मिळेल, कॉस अल्फा साईन अल्फा कॉस अल्फा साईन अल्फा मायनस साईन अल्फा कॉस अल्फा. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन बी करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. एफ ऑफ अल्फा इक्वल टू हे मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. याचं इनवर्स म्हणजे एफ ऑफ अल्फा इनवर्स, बरोबर आहे. या मॅट्रिक्सचं इनवर्स एफ ऑफ अल्फा त्याचं इनवर्स याप्रमाणे. तर ही व्हॅल्यू म्हणजे या मॅट्रिक्सच्या इनवर्सची व्हॅल्यू यापैकी कशाला इक्वल आहे, यापैकी कशाला इक्वल आहे आपल्याला चेक करायचं आहे. एफ ऑफ इनवर्स आहे ती व्हॅल्यू याप्रमाणे आहे. म्हणजे याचं इनवर्स आपल्याला मॅट्रिक्स फॉर्ममध्ये दिलेलं नाही आहे, या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. याप्रमाणे एक मॅट्रिक्स तयार होईल. अल्फाला जर रिप्लेस केला आपण मायनस अल्फाने त्याप्रमाणे एक मॅट्रिक्स होईल. अल्फाला आपण अल्फा इनवर्स म्हणजे 1 अपॉन अल्फा याने रिप्लेस करू, ते एक मॅट्रिक्स होईल. किंवा अल्फाला रिप्लेस करणार 2 अल्फाने, ते एक मॅट्रिक्स होईल. तर या इनवर्सची व्हॅल्यू कशाला इक्वल असेल, याला म्हणजे इनवर्सचं जे मॅट्रिक्स असेल ते याला इक्वल असेल का याला इक्वल असेल का याला, हे आपल्याला चेक करायचं आहे. आपण काय करू, आपल्याला माहिती आहे ए इंटू ए इनवर्स इक्वल टू काय असते आय, बरोबर आहे. ए म्हणजे हे मॅट्रिक्स सपोज एफ ऑफ अल्फा, त्याचं इनवर्स म्हणजे हे इनवर्स एफ ऑफ अल्फा इनवर्स, बरोबर आहे. एफ ऑफ अल्फा इनवर्स इक्वल टू आय यायला पाहिजे, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू यापैकी एकाला इक्वल असणार आहे, आपण चेक करू. म्हणजे येथे एफ ऑफ मायनस अल्फा घेऊ, नंतर आपण ही व्हॅल्यू घेऊ, नंतर ही व्हॅल्यू घेऊ, इक्वल टू आय मिळायला पाहिजे आपल्याला. याची व्हॅल्यू इक्वल, या दोघांचा मल्टिप्लिकेशन, दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन आपल्याला इक्वल टू आय यायला पाहिजे, आयडेंटिटी मॅट्रिक्स यायला पाहिजे. एफ ऑफ अल्फा म्हणजे हे मॅट्रिक्स असेल, बरोबर आहे. एफ ऑफ अल्फा इंटू, आता हा ऑप्शन चेक करू आपण, एफ ऑफ मायनस अल्फा याला इक्वल हे घेऊ आपण, चेक करू. इक्वल टू आय असेल, इक्वल टू आय येत असेल दोघांचा प्रोडक्ट, तर हे ऑप्शन आपला बरोबर आहे. एफ ऑफ मायनस अल्फा इक्वल टू आय यायला पाहिजे. 1 0 0 0 1 0 0 0 1 याप्रमाणे आपल्याला व्हॅल्यू मिळायला पाहिजे. हे दोन्ही असे इक्वल यायला पाहिजेत. जर इकडे मॅट्रिक्स वेगळं मिळत असेल आणि इकडे आय मिळत असेल तर हा ऑप्शन आपला चुकीचा होईल. पुढचा ऑप्शन चेक करू आपण. एफ ऑफ अल्फा म्हणजे हेच मॅट्रिक्स कॉस अल्फा मायनस साईन अल्फा 0 साईन अल्फा कॉस अल्फा 0 0 0 1. आता एफ ऑफ मायनस अल्फा, एफ ऑफ मायनस अल्फा जेथे अल्फा आहे त्याला रिप्लेस करू आपण मायनस अल्फाने, म्हणजे हे काय होईल कॉस ऑफ मायनस अल्फा, हे मायनस साईन ऑफ मायनस अल्फा 0 साईन ऑफ मायनस अल्फा कॉस ऑफ मायनस अल्फा 0, हे 0 0 1 ॲज इट इज, फक्त याप्रमाणे इक्वल टू आय यायला पाहिजे, बरोबर आहे. इक्वल टू आय 1 0 0 0 1 0 0 हे आपण चेक करत आहोत. दोन्ही साईड जर इक्वल आल्या, याची व्हॅल्यू जर आय येत असेल तरच हा ऑप्शन आपला बरोबर आहे. कॉस ऑफ मायनस अल्फा येथे साईन ऑफ मायनस अल्फा आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कॉस ऑफ मायनस थिटा असेल तर आपण फक्त कॉस थिटा लिहितो, बरोबर आहे. हे साईन आपण विचारात घेत नाही. कॉसला अँगल मायनस थिटा असेल तर फक्त कॉस थिटा, आणि साईनला अँगल मायनस थिटा असेल तर आपण काय करतो, हे साईन बाहेर घेतो, म्हणजे मायनस साईन थिटा. याप्रमाणे कॉस मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा, साईन मायनस थिटा म्हणजे मायनस साईन थिटा. याप्रमाणे म्हणजे हे साईन बाहेर येईल, हे साईन बाहेर आलं म्हणजे मायनस होईल, मायनस मायनस प्लस, म्हणजे फक्त इथे काय होईल साईन अल्फाच होईल, बरोबर आहे. एक स्टेप इथे मी डायरेक्ट लिहितो, इथे फक्त साईन अल्फा होईल. आता कॉस मायनस थिटा म्हणजे फक्त कॉस थिटा, म्हणजे साईन विचारात नाही घेतलं तरी चालेल.
साईन मायनस थिटा म्हणजे हे साईन बाहेर येईल, कॉस मायनस थिटा म्हणजे हे साईन विचारात नाही घेतलं तरी चालेल, बरोबर आहे. आता हा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे, हे रो वाईज आणि हे कॉलम वाईज. याप्रमाणे मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. मल्टिप्लिकेशन करून आपल्याला ही व्हॅल्यू इक्वल टू आय मिळणार आहे. पहा तुम्ही, कॉस 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 स्क्वेअर थिटा होईल, साईन साईन हे मायनस मायनस प्लस साईन स्क्वेअर थिटा होईल आणि 0 प्लस 0 म्हणजे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस 0 म्हणजे इक्वल टू 1 येईल. 1 म्हणजे हा एलिमेंट मिळणार आहे, बरोबर आहे. याप्रमाणे सर्व एलिमेंट मिळतील आपल्याला. म्हणजे जर आपण हा ऑप्शन घेतला तर याच्या इन्व्हर्सला इक्वल येत आहे. म्हणजे अल्फाला मायनस अल्फाने रिप्लेस केलं तर आपल्याला ऑप्शन तेच मिळत आहे. पहा येथे अँगल सारखे येत आहेत. अल्फाला आपण मायनस अल्फाऐवजी आपण मायनस अल्फा घेतला, परंतु येथे आता प्लस होत आहे अल्फा, बरोबर आहे. म्हणजे साईन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे अल्फा अल्फा अँगल सारखे येत असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 1 मिळत आहे आपल्याला. जर आपण अल्फा इनवर्स म्हणजे 1 अपॉन अल्फा किंवा इथे 2 अल्फा घेतला तर इकडे काय होईल, 2 अल्फा होईल. 2 अल्फा म्हणजे एक टर्म आपल्याला 2 अल्फा मिळेल आणि एक टर्म पहा इथे म्हणजे अँगल सारखे येणार नाही, तिकडे अल्फा राहील तर इकडे 2 अल्फा राहील. मल्टिप्लिकेशन घेतला तर 1 मिळणार नाही आपल्याला. त्यामुळे पुढचे ऑप्शन चेक करायची गरज नाही. ऑप्शन ए आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 9th क्वेश्चन, दी इन्व्हर्स ऑफ या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स काय असेल, आय ए ट्रान्सपोज आणि मायनस आय. आय म्हणजे याप्रमाणे मॅट्रिक्स आय म्हणजे याप्रमाणे ऑप्शन असेल आपला 1 0 0 0 1 0 0 0 1, बरोबर आहे. ए म्हणजे ऑप्शन बी याप्रमाणे आहे. ए म्हणजे हेच मॅट्रिक्स, येथे ए आहे. ए म्हणजे हे मॅट्रिक्स 0 1 0 1 0 0 0 0 1 याप्रमाणे एची व्हॅल्यू आहे. आणि सी ऑप्शन याप्रमाणे आहे, ए ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, या मॅट्रिक्सला आपण रोला कॉलममध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे इंटरचेंज. रो आहेत त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करणार. फर्स्ट रो तर फर्स्ट कॉलम करणार 0 1 0, हे आपण सर्व यापूर्वी एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे. सेकंड रो येथे सेकंड कॉलम होईल आणि थर्ड रो येथे थर्ड कॉलम होईल. याप्रमाणे हे झालं ट्रान्सपोज, बरोबर आहे. आता मायनस आय, डी ऑप्शन याप्रमाणे आहे. मायनस आय, आय म्हणजे ही व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. ही आयची व्हॅल्यू आहे. हे आपलं मॅट्रिक्स ए आहे आणि हे ए ट्रान्सपोज आहे. आणि हे मायनस आय म्हणजे इथे हे आयला प्रत्येकाला मायनस लागेल, म्हणजे -1 0 0 0 येथे -1 0 0 0 -1, बरोबर आहे. मायनसने मल्टिप्लाय करणार. याप्रमाणे ही व्हॅल्यू आहे मायनस आयची. या मॅट्रिक्सचं इन्व्हर्स 4 ऑप्शनपैकी काय असणार आहे, आपल्याला हे माहिती आहे. ए इंटू ए इन्व्हर्स इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, बरोबर आहे. आता ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे 0 1 0 1 0 0 0 0 1 इंटू ए इन्व्हर्स. आपल्याला ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे. ए इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे आणि इक्वल टू आय. आय म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. आपण फक्त टॅली करू, ऑप्शनवरून आन्सर काढणार आहोत. येथे ए इन्व्हर्सची व्हॅल्यू जर आपण सपोज ही घेतली म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1, हे ए ऑप्शन आपण टॅली करत आहोत. ए इन्व्हर्सला इक्वल आहे का, तर हे सॅटिस्फाय व्हायला पाहिजे इक्वेशन, बरोबर आहे. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन एवढा यायला पाहिजे. 0 × 1 0 होईल, हे पण 0 होईल आणि हे पण 0 होईल, परंतु येथे 1 आहे. म्हणजे हा ऑप्शन आपल्याला घेऊन चालणार नाही. हा तर ऑप्शन नाही आहे. आता हे चेक करू आपण ए ऑप्शन. ए ऑप्शन याप्रमाणेच आहे, म्हणजे हेच मॅट्रिक्स. मल्टिप्लिकेशन येथे 1 यायला पाहिजे, 0 + 1 आणि हे 0 म्हणजे 1 येत आहे, बरोबर आहे. हा ऑप्शन चेक करू आपण. फर्स्ट रो सेकंड कॉलम, हे 0 1 आणि 0 हा ऑप्शन येत आहे, बरोबर आहे. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन घेतला आपण, या मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन घेतला तर ऑप्शन आपला बरोबर येत आहे. म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर, बरोबर आहे. ऑप्शन बी करेक्ट आन्सर. पहा बी 0 1 0 आणि सी पण त्या टाईपचाच आहे 0 1 0, म्हणजे बी आणि सी येथे दोन्ही पण ऑप्शन बरोबर आहेत.
सी पण ऑप्शन सेम आहे, त्यामुळे बी आणि सी हे दोनही ऑप्शन बरोबर आहेत. या मॅट्रिक्सचं इनवर्स हे मिळत आहे. बी आहे आणि सी पण आहे, दोन्ही पण आहेत. बी लिहिलं तरी चालेल, सी लिहिलं तरी चालेल, कारण दोन्ही मॅट्रिक्सचे एलिमेंट सारखेच आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 हे लक्षात ठेवा. इनवर्स ऑफ अ सिमेट्रिक मॅट्रिक्स इज सिमेट्रिक. याचा ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. सिमेट्रिक मॅट्रिक्स त्याचं इनवर्स कसं असते? सिमेट्रिक असते. पहा, सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय? एखादं मॅट्रिक्स असेल सपोज 3 5 5 आणि 3 याप्रमाणे. या मॅट्रिक्सचं जर आपण ट्रान्सपोज घेतलं तर ते इक्वल येणार आहे. म्हणजे हे मॅट्रिक्स आणि याचा ट्रान्सपोज इक्वल येतात. पाहायचं ट्रान्सपोज 3 5 रोला कॉलम आणि कॉलमला रो केले तर हे दोन मॅट्रिक्स इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स. पहा, या मॅट्रिक्सचं आपण ट्रान्सपोज घेतलं तर तेच मिळत आहे आपल्याला. म्हणजे हे मॅट्रिक्स कसं आहे? सिमेट्रिक आहे. आता याचा इनवर्स घेतला आपण तरी पण ते सिमेट्रिक मिळत आहे. पहा, याचा इनवर्स घेऊ आपण. इनवर्स म्हणजे कसं घेणार आपण? आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे आणि याचा ॲडजॉईंट ए, बरोबर आहे. 1 याचं डिटर्मिनंट हे 9 होतील आणि -25 आणि याचं ॲडजॉईंट मॅट्रिक्स ॲडजॉईंट याचं हे इंटरचेंज होतील, एलिमेंट सेम आहेत 3 3 आणि हे साईन चेंज होतील म्हणजे -5 -5, बरोबर आहे. हे काय होईल? -16 आणि येथे 3 -5 -5 3. पहा, या मॅट्रिक्सचं जरी आपण ट्रान्सपोज घेतलं तरी काय होईल? सिमेट्रिक मिळेल आपल्याला. या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेऊ तेच मिळेल आपल्याला. 3 -5 आणि -5 3, बरोबर आहे. म्हणजे या मॅट्रिक्सचा आपण इनवर्स घेतलेला आहे. इनवर्स पण कसं मिळत आहे आपल्याला? सिमेट्रिक मिळत आहे, बरोबर आहे. म्हणजे द इनवर्स ऑफ अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्सचं जर आपण इनवर्स घेतलं, आता हे सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, बरोबर आहे, कारण याचं ट्रान्सपोज इक्वल मिळत आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्सचं आपण इनवर्स घेतलं ते पण आपल्याला सिमेट्रिक मिळत आहे, बरोबर आहे, कारण याचंही ट्रान्सपोज घेतलं तर आपल्याला हेच मॅट्रिक्स मिळणार आहे. म्हणजे हे लक्षात ठेवा, द इनवर्स ऑफ अ सिमेट्रिक मॅट्रिक्स इज सिमेट्रिक. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 11 2x2 ऑर्डरचं मॅट्रिक्स आहे ए. तर जर ही कंडिशन असेल, पहा 2x2 ऑर्डरचं मॅट्रिक्स ए आहे. ए मॅट्रिक्स त्याचं ॲडजॉईंट यांचा मल्टिप्लिकेशन आणि इक्वल टू हा असेल 10 0 0 10. तर येथे डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे ही व्हॅल्यू काय आहे? ही व्हॅल्यू आपल्याला यापैकी काय असणार आहे? आपण काय करू? आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, ए इंटू ॲडजॉईंट ए. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे 3rd क्वेश्चनमध्ये 5th क्वेश्चनमध्ये. येथे डिटर्मिनंट ए इंटू आय, बरोबर आहे. ही प्रॉपर्टी आहे. तर आता ए आहे, ॲडजॉईंट आहे, येथे आयमध्ये कन्वर्ट करू आपण. म्हणजे काय होईल पहा, याला आपल्याला असं लिहिता येईल. 10ला कॉमन काढू आपण. 10 कॉमन काढले आपण येथे, तर येथे 1 होईल, येथे 0 0 1. तर या मॅट्रिक्सला आपल्याला आय लिहिता येईल म्हणजे 10i, बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे? 10i इक्वल टू ए इंटू ॲडजॉईंट ए, बरोबर आहे. कम्पेअर करू आपण. ए इंटू ॲडजॉईंट ए, लेफ्ट साईड इक्वल आहे म्हणजे राईट साईड इक्वल. आय कॅन्सल होईल म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 10. पहा, कम्पेअर करू म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 10 व्हॅल्यू मिळेल आपल्याला, बरोबर आहे. प्रॉपर्टी ही आहे त्याप्रमाणे, फक्त आपण येथे 10 कॉमन काढलेले आहेत म्हणजे हे मॅट्रिक्स आयमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. त्याप्रमाणे फॉर्म्युला तयार होत आहे. 10 म्हणजे काय असायला पाहिजे? डिटर्मिनंट. ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 12 येथे इनवर्स दिलेला आहे. पहा, टेक्स्टबुकमध्ये ते ट्रान्सपोज आहे, तिथे इनवर्स असायला पाहिजे. इनवर्सची व्हॅल्यू ही आहे. देन ए. पहा, या मॅट्रिक्सचं इनवर्स हे आहे, तर ते मॅट्रिक्स काय असेल? म्हणजे एची व्हॅल्यू काय असेल? ए इनवर्स दिलेला आहे, तर एची व्हॅल्यू या 4 ऑप्शनपैकी कोणती असणार आहे? पहा, एलिमेंट तेच आहेत 1 -4 1 2. त्याच टाईपचे एलिमेंट आहेत, फक्त साईन मागे पुढे आहेत आणि त्यांचं लोकेशन मागे पुढे आहे, बरोबर आहे. आपण काय करू? ॲडजॉईंट मेथड आपल्याला माहिती आहे. ॲडजॉईंट आपण कसं काढतो? हे एलिमेंट इंटरचेंज होतील. 1 -4 -1 2 हे एलिमेंट इंटरचेंज होतात, बरोबर आहे, आणि यांचे साईन चेंज होतात.
हे एलिमेंट इंटरचेंज केले तर इथे 2 येईल, येथे 1 येईल, यांचे साईन चेंज होतात, -4चा +4 होईल आणि -1चा +1 होईल. हा ऑप्शन आहे का 2 4 1 1, 2 4 1 1. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर.